बलात्कार म्हणजे काय व त्याविषयी कायदा. 2012मध्ये दिल्ली येथील घडलेल्या निर्भया गँगरेप घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला व या अन्यायामुळे संतापाची लाट उसळली. या निर्दयी घटनेमुळे कायद्यात दिलेल्या बलात्काराच्या व्याख्येत बदल करण्याची नितांत गरज वाटली. त्यामुळे 2013मध्ये क्रिमिनल अमेंडमेंट लॉनुसार इंडियन पिनल कोडमध्ये बदल करण्यात आला. बलात्कार म्हणजे काय, त्याचा कायद्यात दिलेला अर्थ व व्याख्या आपण बघणारच आहोत. कायद्यामध्ये अत्यंत विस्तृतपणे बलात्काराविषयी उलगडा केला आहे. 2012च्या निर्भया केसनंतर बलात्काराची व्याख्या बदलण्याची वेळ आली व त्यानुसार त्याचे बदल केलेही गेले. इंडियन पिनल कोड कलम 375 नुसार बलात्काराच्या व्याख्येमध्ये मौखिक समागम व स्त्रीच्या योनीमध्ये मूत्राशयात गुदद्वारात शरीराचा कुठलाही भाग अथवा वस्तू घालणे याचाही समावेश करण्यात आला आहे. अशी कृती पुरुषाने करणे किंवा स्त्रीला त्याच्यासोबत अथवा इतर व्यक्तींसोबत करायला लावणे याला बलात्कार म्हणतात. अशा रीतीने बलात्काराची व्याख्या विस्तृतपणे करण्यात आली आहे. आता बलात्कार खालील 7 प्रकारे घडतो किंवा असं म्हणू शकतो की खालील 7 प्रकारे कृती घडल्यास त्याला बलात्कार म्हणता येईल. पहिलं, तिच्या इच्छेविरुद्ध, तिच्या संमतीविना, तिची संमती, तिचा अथवा तिला ज्याच्यात स्वारस्य आहे त्याच्या मृत्यूची अथवा त्याच्या इजा पोचवण्याची भीती घालून घेतली असल्यास, जेव्हा एखाद्या पुरुषाला माहिती असते की तो तिचा नवरा नाही व तिने त्याला स्वतःच्या कायदेशीर लग्नाचा नवरा समजून संमती दिली असल्यास, संमती देण्याच्या वेळी मनोविकल्पतेमुळे किंवा नशेत असल्यामुळे किंवा त्यांनी स्वतः किंवा अन्य व्यक्तीमार्फत कोणतेही मतिगुंग करणारे किंवा अपथ्यकारक पदार्थ सेवन करण्यास दिल्यामुळे ती ज्या गोष्टीसाठी संमती देत आहे त्याचे स्वरूप व परिणाम जाणण्यास ती असमर्थ असताना तिच्या संमतीने किंवा ती 18 पेक्षा कमी वयाची असताना तिच्या संमतीने किंवा तिच्या संमतीविना ती संमती सूचित करण्यास असमर्थ असताना, यापैकी. बलात्कार गुन्ह्यासाठी शिक्षा. 1972मध्ये पोलीस स्टेशनच्या आवारात मथुरा या दलित मुलीवर पोलिसांनी बलात्कार केला. या घटनेमुळे कस्टडीमध्ये असलेल्या स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी अत्यंत विस्तृतपणे इंडियन पिनल कोडमध्ये 376मध्ये गुन्हा सांगितलेला आहे. इंडियन पिनल कोडमध्ये कलम 376 बलात्कारासाठी शिक्षा खालीलप्रमाणे. ज्यांच्याकडे कस्टडी आहे अशा व्यक्तींकडे इतरांवर देखरेख, ताबा व नियंत्रण असते व ते उच्च स्थितीत असतात. अशामुळे या परिस्थितीत केलेला बलात्कार हा जास्त गंभीर स्वरूपाचा असतो, कारण या व्यक्तीने आपल्या पदाचा गैरवापर केला असतो व संरक्षण पुरविण्याच्या जबाबदारीचा भंग केला असतो. खालील बाबतीत ज्यांच्याकडे कस्टडी आहे अशा व्यक्तींनी केलेला गुन्हा 7 वर्ष सश्रम कारावास किंवा अजन्म कारावास व दंड अशी शिक्षा सांगितली आहे. ज्यांच्याकडे कस्टडी आहे अशा व्यक्ती म्हणजे 1. पोलीस स्टेशनच्या पोलीस ऑफिसर, सरकारी नोकर व त्याचा कनिष्ठ, केंद्र अथवा राज्य सरकारने एखाद्या ठिकाणी नेमलेला सैन्य दलाचा सदस्य, तुरुंग, रिमांड होम किंवा स्त्री व मुले यांच्यासाठी स्थापन केलेल्या संस्थेतील व्यवस्थापन अथवा कर्मचारी वर्ग,
हॉस्पिटलमधील व्यवस्थापन अथवा कर्मचारी वर्ग, विश्वास व अधिकाराच्या जागेवर असलेला नातेवाईक, पालक किंवा शिक्षक, जातीय किंवा सांप्रदायिक दंगलीमध्ये बलात्कार करील किंवा एखादी स्त्री गरोदर आहे हे माहीत असताना त्या स्त्रीवर बलात्कार करेल किंवा एखादी स्त्री 16 वर्षापेक्षा कमी वयाची असताना तिच्यावर बलात्कार करेल, संमती देण्यास अक्षम असलेल्या स्त्रीवर बलात्कार करेल किंवा एखाद्या स्त्रीवर नियंत्रण किंवा वर्चस्व ठेवण्याच्या स्थितीत असताना अशा स्त्रीवर बलात्कार करेल किंवा मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या असमर्थ असलेल्या स्त्रीवर बलात्कार करेल किंवा बलात्कार करताना त्या स्त्रीला गंभीर शारीरिक दुखापत करेल किंवा पंगू करेल किंवा विद्रूप करेल किंवा एखाद्या स्त्रीच्या जीवनास धोका निर्माण करेल किंवा एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करेल, त्याला 10 वर्ष सश्रम कारावास किंवा अजन्म कारावास व दंड अशी शिक्षा आहे. 2013 नंतर बलात्काराच्या अधिकच्या व्याख्या व शिक्षा. आत्तापर्यंत आपण बलात्काराची व्याख्या, त्यावरील शिक्षा, कस्टोडियल रेप याविषयी पाहिलं. आता आपण बलात्काराविषयी आणखी काही तरतुदी बघू. 376A इंडियन पिनल कोड कलम 376A भाजीपाल्याप्रमाणे लोळागोळा होऊन पडलेल्या, ज्याला आपण पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट असं म्हणतो, अशा स्त्रीवर बलात्कार करून तिला इजा करणे, ज्यामुळे तिचा मृत्यू होऊ शकतो, अशासाठी 20 वर्ष सश्रम कारावास किंवा अजन्म कारावास अशी शिक्षा सांगितली आहे. आता 376B कोर्टाच्या आदेशानुसार किंवा अन्यथा वेगळे राहणाऱ्या आपल्या पत्नीसोबत तिच्या संमतीविना जो लैंगिक संभोग करेल त्याला 2 ते 7 वर्षापर्यंत तुरुंगवास व दंड अशी शिक्षा सांगितली आहे. हा गुन्हा जर पीडितेने तक्रार केली तरच दखलपात्र, जमीनपात्र आहे व तो सेशन कोर्टात चालेल. 376C अधिकार असलेल्या व्यक्तीने लैंगिक संभोग करणे, एखाद्याने स्वतःच्या पदावरचा गैरवापर करून कस्टडी असलेल्या स्त्रीला फूस लावून लैंगिक संभोग पण बलात्कार नव्हे केले तर 5 ते 10 वर्षापर्यंत सश्रम कारावास व दंड अशी शिक्षा सांगितली आहे. 376D गँग रेप कलम 376D एक किंवा अधिक व्यक्तींचा समूहाने आपला एकत्र हेतू पुढे नेण्यासाठी एखाद्या स्त्रीवर बलात्कार केला तर त्याला सामूहिक बलात्कार किंवा गँग रेप असं म्हणतात. त्यासाठी 20 वर्ष सश्रम कारावास किंवा अजन्म कारावास व दंड अशी शिक्षा सांगितली आहे. बलात्काराचे सर्व गुन्हे दखलपत्र व अजामीनपत्र असून सेशन कोर्टासमोर चालविले जातात. राजुरा केस. आता आपण बघूयात नुकतीच घडलेली राजुरा केस. क्रूरतेची भयानकता गाठलेल्या निर्भया केसनंतर तशीच बलात्काराची केस राजुरा जिल्हा चंद्रपूर इथे नुकतीच घडली आहे. सदर केसचा उल्लेख केल्याशिवाय बलात्कार या गुन्ह्याची तीव्रता व गंभीरता लक्षात येणार नाही.
या राजोरा केसमध्ये 8 ते 11 वर्षाच्या अज्ञान आदिवासी मुलींवर बलात्कार झाला असल्याची बातमी आहे. माता अनुसूया रेसिडेन्शियल हॉस्टेलमधील मुलींबाबत हा गुन्हा घडला आहे. या मुलींना जेवणानंतर ORS सोबत गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर सातत्याने बलात्कार होत असल्याचे एप्रिल 2020 मध्ये उघड झाली. सदर हॉस्टेलमधील 2 मुलींना चक्कर येणे व पोटात दुखणे या कारणासाठी वैद्यकीय तपासणी केल्यावर असे लक्षात आले की त्यांच्यावर बलात्कार झाला असल्याचे उघडकीस आले व 12 एप्रिल रोजी पोलिसांनी या संदर्भात FIR दाखल केला. एप्रिल 13ला 5 लोकांना अटक करण्यात आली. ह्यात हॉस्टेल सुपरिटेंडंट, असिस्टंट हॉस्टेल सुपरिटेंडंट, 2 महिला वॉर्डन व सिक्युरिटी गार्ड यांना अटक करण्यात आली. यानंतर अशी तक्रार असलेल्या मुलींची संख्या वाढतच गेली. रात्रभर फिट येणे, चक्कर येणे, अंगावरून पांढरे जाणे, खोलवर झालेले इन्फेक्शन अशा तक्रारी होत्या. नंतर हे दीर्घ काळ चालणारे व हे मोठे रॅकेट आहे असं लक्षात आलं. हा गुन्हा उघडकीस आणण्यास सामाजिक कार्यकर्ते म्हणजेच मर्दानी महिला मंच, आदिवासी विकास विभाग यांचे खूप काम केले. तसेच स्थानिक महिला अधिकारी डिपार्टमेंटचे ज्येष्ठ सल्लागार यांचीही खूप मदत झाली. मानसोपचार कार्यशाळा आणि काउन्सिलिंग वर्कशॉप भरविण्यात आले. हे हॉस्टेल काळ्या यादीत टाकण्यात येऊन बंद केले. यावरून हे लक्षात घेतलं पाहिजे की हॉस्टेलमधील मुलींची काळजी किती घ्यावी लागते. नाहीतर वॉर्डनवर पोलीस केस होऊन त्यांची नोकरी जाण्याचीही वेळ येऊ शकते. हॉस्टेलमध्ये बलात्काराची घटना घडली तर काय करायचे व काय करायचे नाही. हॉस्टेलमध्ये बलात्काराची घटना घडली तर काही गोष्टी करायच्या नाहीत व काही करायच्या आहेत. केंद्र व राज्याने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार म्हणजेच गाईडलाईन्सनुसार एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाल्यास तिने कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत त्या अशा: बलात्कार झालेल्या पीडित महिलेने अंघोळ करायची नाही, कपडे बदलायचे नाहीत, कारण असे केल्यास महत्त्वाचा पुरावा नष्ट होतो. अशा वेळीस अंघोळ करण्याची व कपडे बदलण्याची तीव्र इच्छा स्त्रीला होऊ शकते, पण ते तसे करायचे नाही. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाल्यास तिने कुठल्या गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे अशी घटना घडल्यास कुणाला तरी सांगणे, पोलिसांकडे जाणे, सरपंच, सामाजिक कार्यकर्ता, NGO यांना सांगावे, कुणाला तरी सोबतीला घेऊन पोलिसांकडे जाऊन तक्रार व FIR नोंदवणे. या गोष्टींना उशीर करू नये. पोलीस पीडित महिलेला लगेचच वैद्यकीय तपासणीसाठी पाठवतात व पीडितेचे कपडे एका सील बॅगमध्ये ठेवून योग्य ते तपासणीसाठी पाठवतात. पोलिसांकडे FIR नोंदवणे व वैद्यकीय तपासणी करणे या 2 गोष्टी ताबडतोब होणे गरजेचे आहेत. नाहीतर महत्त्वाचा पुरावा नष्ट होऊ शकतो. पीडित स्त्रीची तपासणी पोलीस किंवा मॅजिस्ट्रेट करू शकत नाहीत. तिची वैद्यकीय तपासणी ही महिला डॉक्टरनेच केली पाहिजे. जर महिला डॉक्टर उपलब्ध नसेल तर पुरुष डॉक्टर ही तपासणी करू शकतो, परंतु अशी तपासणी महिला सहाय्यक समक्षच झाली पाहिजे. एक महत्त्वाची बाबत म्हणजे ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन निजकी नसेल त्या पीडित स्त्रीने स्वतःची वैद्यकीय तपासणी सरकारी दवाखान्यात पहिल्यांदा करून घ्यावी. प्रतिबंधात्मक उपाय याविषयी हॉस्टेल्ससाठी सरकारने गाईडलाईन्स, मार्गदर्शक तत्त्व बनवलेली आहेत. त्या विषयांची ट्रेनिंग मॉड्यूल्स आणि मॅन्युअल्स इत्यादी सरकारच्या वेबसाईटवर विस्तृतपणे दिलेली आहेत. तसेच ती आपल्या कार्यालयातही उपलब्ध असतील. त्यापैकी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्व म्हणजे हॉस्टेलला संरक्षक भिंत असणे,
हॉस्टेलच्या प्रवेशद्वारावर सेक्युरिटी गार्ड 24 तास असणे. प्रवेशद्वारावर एंट्री रजिस्टर साधं व डिजिटल स्वरूपात असणे. प्रवेशद्वारावर एंट्री आणि एक्झिट आत व बाहेर जाण्याच्या दरवाजावर तसेच हॉस्टेलच्या आवारात CCTV असणे. सदर CCTVना रेकॉर्डिंगची सोय असणे. महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणे. हॉस्टेलमध्ये मेडिकल काउन्सिलिंग असणे व त्यांच्याकडून प्रशिक्षण घेणे. महिलांसाठी स्वसंरक्षण, ज्याला आपण सेल्फ डिफेन्स असंही म्हणतो, त्याचे प्रशिक्षण असणे. स्त्रियांसाठी असलेल्या इमर्जन्सी हेल्पलाईन्सची सविस्तर माहिती वॉर्डन ऑफिसेस व महिलांकडे असणे. हॉस्टेलमधल्या महिलांची नियमित वैद्यकीय तपासणी होणे. पीडित महिलांसाठी सरकारची पुनर्वसन योजना आहे. बलात्कारासारख्या भयानक गुन्हा घडू नये म्हणून सरकारने ठोस पावलं उचलली असली तरी हॉस्टेलमधली प्रत्येक महिला स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. कुठलाही अत्याचार घडल्यास तिने गप्प न राहता त्याच्यावर सांगितलेले सर्व उपाय करावे. कसलीही भीती न बाळगता जर तिने पोलीस कंप्लेंट केली तर निश्चितच हा गुन्हा कमी होण्यास किंवा होणारच नाही अशी स्थिती येण्यासाठी मदत होईल व सर्व महिला निर्भयपणे जगू शकतील. लैंगिक शोषण. स्त्रियांचे लैंगिक शोषण हे कुठेही होऊ शकते. ते कामाच्या ठिकाणी व इतर कुठल्याही ठिकाणी होऊ शकते. यासाठी 2013 मध्ये 2 प्रकारे कायदेमध्ये तरतूद करण्यात आल्या. इंडियन पिनल कोड कलम 354 मध्ये लैंगिक शोषणविषयी सर्वसामान्य तरतूद करण्यात आली व कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाविषयी एक संपूर्ण स्वतंत्र कायदा 2013 मध्ये करण्यात आला. सेक्शुअल हॅरासमेंट म्हणजेच स्त्रीचे लैंगिक शोषण या गुन्ह्याचा अर्थ दोनही कायद्यांमध्ये सांगितलेला आहे. पहिलं म्हणजे इंडियन पिनल कोड कलम 354 व कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम 2013. आज आपण दोनही तरतुदी बघणार आहोत. इंडियन पिनल कोडमधील लैंगिक शोषणाच्या अपराधाविषयी तरतूद व शिक्षा. सर्वप्रथम बघूया इंडियन पिनल कोड कलम 354 मधील तरतूद. 354 लैंगिक शोषण. एखादा पुरुष पुढीलपैकी कोणतीही कृती करेल तर तो लैंगिक शोषणाच्या अपराधासाठी दोषी ठरेल. पहिलं, शारीरिक जवळीक व नको असलेली व उघड लैंगिक गोष्टींची मागणी करण्यासाठी पुढाकार किंवा लैंगिक संबंधांची मागणी किंवा विनंती करणे किंवा स्त्रीच्या इच्छेविरुद्ध अश्लील चित्र दाखवणे किंवा लैंगिक स्वरूपाचे शेरे मारणे. इंडियन पिनल कोडमधील लैंगिक शोषणाच्या अपराधाविषयी शिक्षा. कलम 354 2 व 3 मध्ये सदर गुन्ह्याची शिक्षा खालीलप्रमाणे सांगितलेली आहे. कलम 354 2. जो पुरुष वरीलपैकी 1, 2 व 3 म्हणजेच 1. शारीरिक जवळीक व नको असलेली व उघड लैंगिक गोष्टींची मागणी करण्यासाठी पुढाकार किंवा 2. लैंगिक संबंधाची मागणी किंवा विनंती करणे किंवा 3. स्त्रियांच्या इच्छेविरुद्ध अश्लील चित्र दाखवणे हे गुन्हे करेल त्याला 3 वर्ष सश्रम कारावास अथवा दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा आहे. कलम 354 3. जो पुरुष वरीलपैकी
चौथ्यामध्ये म्हणजेच लैंगिक स्वरूपाचे शेरे मारणे हा गुन्हा करेल त्याला 1 वर्ष तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे. सदर गुन्हा हा दखलपात्र, जमीनपात्र आणि मॅजिस्ट्रेटनी चालवायचा आहे. लैंगिक शोषणाचा गुन्हा घडला तर काय करायचे? कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाविषयी कायदा. आता आपण कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाविषयी कायदा बघूयात. या कायद्याचे नाव आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन ॲट वर्कप्लेस प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013. म्हणजेच कामाच्या ठिकाणी होणारे स्त्रियांचे लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम 2013. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ 2013 या कायद्याचा आपण फक्त आढावा घेणार आहोत. हा कायदा खूप सविस्तर आहे व त्याचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. असा कायदा असल्याची माहिती आपणास व्हावी हा आजच्या सत्राचा उद्देश आहे. राजस्थानमधील विशाखा केसनंतर कुठलाही कायदा स्त्रियांच्या लैंगिक छळविषयी 2013 पर्यंत केला गेला नव्हता. स्त्रियांच्या नोकरी, व्यवसाय निमित्त बाहेर पडण्याचे प्रमाण जसजसे वाढत आहेत तसतसे त्यांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. हॉस्टेलमधील वॉर्डन जरी हॉस्टेलमध्ये राहत असतील तरीही हॉस्टेल हे त्यांचे कामाचे ठिकाण आहे. तसेच वॉर्डनना इतर ऑफिसेसमध्ये सुद्धा कामासाठी जावे लागते. कामासाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रीला स्वतःच्या सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत असतो. कुठल्या गोष्टीला लैंगिक छळ म्हणायचे हे काही वेळेस महिलांना लक्षात येत नाही. कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होणारा लैंगिक छळ लक्षात आल्यानंतर त्यासाठी हा कायदा 2013 मध्ये केला गेला. लैंगिक अत्याचार कायदा 2013 ची पार्श्वभूमी. भवरीदेवी केस व विशाखा गाईडलाईन्स. भवरीदेवी केस. भवरीदेवी नावाची एक दलित स्त्रीची राजस्थान सरकारने काही महत्त्वाच्या कामांसाठी नेमणूक केली होती. जसं की स्वच्छता, कुटुंब नियोजन, मुलींचे शिक्षणाची गरज, स्त्री भ्रूणहत्या, बालहत्या, हुंडा, बालविवाह इत्यादी कामासाठी जागरूकता अभियान चालवण्याचे काम भवरीदेवींवर सोपविले होते. 1992 मध्ये 9 महिन्यांची एका गुजर बालिकेचा बालविवाह भवरीदेवींनी थांबविला म्हणून 5 गुजर पुरुषांनी शिक्षा म्हणून भवरीदेवीवर बलात्कार केला. या गंभीर व लज्जास्पद घटनेची नोंद देशातल्या स्त्री संघटनेनी घेतली व भवरीदेवीला न्याय मिळावा म्हणून तिला पाठिंबा देण्याचे ठरविले. त्यावेळेला असे लक्षात आले की तिच्यावर हा अत्याचार कामाच्या ठिकाणी झालेला आहे व अशा शोषणासाठी कुठलाच कायदा अस्तित्वात नव्हता. त्यानंतर विशाखा, राजस्थानमधील महिला पुनर्वसन ग्रुप, दिल्लीमधील जागोरी व काली या 4 संघटनांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केले. विशाखा गाईडलाईन्स. सदर पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टाने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा प्रतिबंध करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली.
यांनाच विशाखा गाईडलाईन्स असे म्हणतात. सदर गाईडलाईन्स खालीलप्रमाणे. मालकांवर जबाबदारी. लैंगिक शोषण होऊ नये म्हणून मालक व इतर जबाबदार व्यक्ती किंवा संस्थानं वर ही तत्त्व पाळणे बंधनकारक केले होते. व्याख्या. अनिष्ट लैंगिक वर्तन थेट किंवा अप्रत्यक्ष, जसं की शारीरिक जवळीक व पुढाकार, लैंगिक संबंधांची मागणी किंवा विनंती, लैंगिक शेरेबाजी, अश्लील चित्र दाखवणे, नको असलेले लैंगिक संबंधांची प्रत्यक्ष तोंडी अथवा हावभाव करून मागणी. प्रतिबंधात्मक उपाय. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील मालकाने अथवा इन्चार्ज व्यक्तीने लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी योग्य ते उपाय करायचे आहेत. फौजदारी प्रक्रिया. मालकाने इंडियन पिनल कोडच्या तरतुदीनुसार तक्रार करायची आहे. शिस्तभंगाची कारवाई. सर्व्हिस रूल्सप्रमाणे मालकाने योग्य ती कारवाई करायची आहे. तक्रार यंत्रणा. सर्व्हिस रूल्सप्रमाणे पीडितेच्या तक्रारीचे वेळेत निवारण करण्यासाठी मालकाने तक्रार यंत्रणा उभारण्याची आहे. तक्रार कमिटी. गरज भासल्यास तक्रार कमिटी, विशेष काउन्सिलर इत्यादी पुरविण्याचे आहेत. पगारांचा पुढाकार. या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यासाठी मालक व कामगार यांची मीटिंग आयोजित करायची आहे. जागरूकता. स्त्री हक्कांविषयी स्त्री कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे. तिराहित व्यक्तीकडून अत्याचार. या बाबतीत मालकांनी मदत व प्रतिबंधक उपाय योजना करायची आहे. 1997 ते 2013 म्हणजेच हा कायदा येईपर्यंत हीच तत्त्व वापरली जात होती. 2013च्या कायद्याचा उद्देश स्त्रियांचे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, प्रतिबंध व तक्रारीचे निवारण असे आहे. 2013च्या कायद्याचा आढावा. ह्या कायद्यात लैंगिक छळ म्हणजे काय त्याच्याविषयी सविस्तर व्याख्या करण्यात आली आहे. परंतु 2013मध्ये स्त्रियांवर होणाऱ्या गुन्ह्यांविषयी व्यापक कायदे करण्यात आले व विशाखा गाईडलाईन्सचे रूपांतर या संपूर्ण कायद्याच्या मध्ये करण्यात आले आहेत. शारीरिक स्पर्श, लैंगिक संबंधाची मागणी, लैंगिक शेरेबाजी, अश्लील चित्र, पुस्तके दाखवणे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे शारीरिक, शाब्दिक हावभाव प्रकारातील लैंगिक स्वरूपाची कृती याला लैंगिक छळ म्हणता येईल. कामाच्या जागेच्या व्याख्येमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. कामाचे ठिकाण म्हणजे सरकारी, खाजगी, शैक्षणिक, व्यावसायिक, हॉस्पिटल्स, उत्पादन, पुरवठा विक्री, वितरण, प्रशिक्षण केंद्र, घर, 10 पेक्षा कमी कामगार असणारी असंघटित क्षेत्र, कामावर असताना भेट दिलेले कोणतेही ठिकाण, सदर ठिकाणी जाण्यासाठी पुरवलेले वाहन, या सर्व ठिकाणांना कामाचे ठिकाण असे संबोधलं जाते. या कोणत्याही ठिकाणी होणारा लैंगिक छळ म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ असे म्हटले जाते.
कामाच्या ठिकाणी मालकाने अथवा प्रशासकीय प्रमुखाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे कायद्याने अनिवार्य आहे. ही समिती 5 जणांची असते. त्यापैकी वरिष्ठ पोझिशनवर काम करणारी स्त्री ही अध्यक्ष असते. त्याचा कार्यालयातील 3 कर्मचारी ज्यांचा सामाजिक कार्याची जाण असते व स्त्रीविषयी कायद्यांची माहिती असते व एक बाहेरील व्यक्ती व बिगर शासकीय संस्थेमधील एक व्यक्ती अशी 5 जणांची समिती असते. सदर समितीने तक्रार आल्यास त्याची इन कॅमेरा म्हणजेच अत्यंत गोपनीयता पाळून चौकशी करायची असते. पीडित स्त्रीने लेखी तक्रार देणे आवश्यक आहे. त्यानंतर समिती ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्याला बोलवून त्याचे म्हणणे ऐकून घेते. समितीला एखाद्या व्यक्तीस बोलवणे, उपस्थित राहण्यास भाग पाडणे, शपथेवर साक्ष घेणे, कागदपत्र मागवणे, साक्षीदारांना समन्स देऊन हजर होत नसल्यास त्याच्या नावाचे वॉरंट काढणे. लैंगिक शोषण झाले किंवा ते थांबविण्यासाठी काय करावे? लैंगिक शोषण झाले किंवा ते थांबविण्यासाठी खालील प्रक्रिया कराव्यात. तुमच्या समस्यांबद्दल बोला, म्हणजे इतर कुणाला असा अनुभव आला असेल तर तेव्हा त्या समस्यांना तोंड फुटेल. कुणीही असा छळ केल्यास त्याला लगेच विरोध दर्शवा. तुम्हाला जर कोणी अश्लील पत्र, ईमेल पाठवला असेल तर त्याचा पुरावा ठेवा. एखाद्या व्यक्तीची वाईट अनुभव आल्यास त्याच्याकडे कामाला जाताना कुणाला तरी सोबत घेऊन जा. असुरक्षित परिस्थितीमध्ये कुठेही जाऊ नका. छळ झाल्यास विश्वासातील सहकार्याला सांगून त्याच्याकडे मदत मागावी. कामाच्या ठिकाणी युनियन असल्यास त्याच्या प्रतिनिधीशी बोला. स्त्री संघटनांशी संपर्क साधा. सदर कायद्याची माहिती कार्यालय प्रमुखाने कामाच्या ठिकाणी दिसेल अशी लावावी. तसेच अंतर्गत समितीची स्थापना करणे ही कायद्याने बंधनकारक आहे. या कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्यांना ₹5,000 दंड होऊ शकतो. एकापेक्षा अधिक वेळ कसूर केल्यास ही शिक्षा दुप्पट होऊ शकते. तसेच संस्थेची कायदेशीर मान्यता रद्द होऊ शकते. चौकशी समितीने 90 दिवसात चौकशी पूर्ण करायची आहे व त्यात तथ्य सापडल्यास 7 दिवसाच्या आत तक्रार पोलीस स्टेशनला पाठवायची आहे. नंतर हे प्रकरण न्यायालयातही जाऊ शकते. आजची परिस्थिती. सध्याच्या लॉकडाऊन काळात महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र शासन पुण्यातर्फे काही सेवा प्रसारित केल्या आहेत. तसेच आपल्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागातील संरक्षण अधिकारी व विधी सल्लागार यांच्याशी फोनद्वारे संपर्क करू शकतो. बाल महिला आयुक्तालयाचे फोन नंबर आहेत खालीलप्रमाणे. संपर्क साधण्याची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7 ही आहे. व्हॉयरिझम म्हणजे काय? जो पुरुष किंवा त्याच्या आज्ञेवरून कोणी एखाद्या स्त्रीला खालील परिस्थितीत चोरून पाहिल किंवा त्याचे चित्रण करेल किंवा असे चित्रण प्रसारित करेल तो व्हॉयरिझमचा गुन्हा करतो आहे असं म्हणण्यात येईल.
अशी परिस्थिती म्हणजे कुणी सर्वसामान्यपणे पाहू शकणार नाही अशी तिची अपेक्षा असलेल्या ठिकाणी एकांतवासातील कृती करण्यात गुंतलेली असताना. आता एकांतवासातील कृती म्हणजे काय? एकांतवासातील कृती म्हणजे यामध्ये ज्या जागेत त्या परिस्थितीत वाजवी एकांत पुरविण्यात येईल अशी अपेक्षा असेल आणि जेथे पीडित व्यक्तीचे गुप्तांग, नितंब किंवा स्तन उघडे केलेले असतील किंवा फक्त आतल्या कपड्यातील झाकलेले असतील किंवा पीडित व्यक्ती शौचालयाचा वापर करीत असेल किंवा पीडित व्यक्ती सर्वसाधारणपणे सार्वजनिक ठिकाणी करत नाहीत अशी लैंगिक कृती करीत असेल, अशा ठिकाणी चोरून पाहण्याच्या कृतीस गुन्हा समावेश होतो. तसेच असे चित्रण करण्यास तिने संमती दिली असेल पण त्रयस्थ व्यक्तींना त्याचे प्रसारण करण्यास संमती दिली नसेल आणि असे चित्रण प्रसारित करण्यात आले तर मात्र वॉयरिझम हा गुन्हा मानण्यात येईल. वॉयरिझमच्या कायद्याची पार्श्वभूमी 2012च्या निर्भया केसनंतर क्रिमिनल अमेंडमेंट लॉ 2013 नुसार स्त्रीविषयक कायद्यांमध्ये बरेचसे बदल करण्यात आले. त्यानुसार भारतीय दंड संहिता म्हणजेच इंडियन पिनल कोड मध्ये कलम 354 क वॉयरिझम असे नवे कलम घालण्यात आले. कायद्यामध्ये पूर्वी असा गुन्हा हा सेक्शुअल हॅरॅसमेंट खाली नोंदवला जात होता. अशा गुन्ह्याची सविस्तर तपशीलवार व्याख्या नव्हती. परंतु स्त्री अत्याचाराचे स्वरूप गंभीर होत असल्याने सदर गुन्ह्याची दखल क्रिमिनल अमेंडमेंट लॉ 2013 व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट मध्ये सुद्धा घेण्यात आली. स्त्रिया वॉयरिझम या गुन्ह्याला कुठे बळी पडू शकतात? प्रियकराच्या घरी अथवा पूर्व आयुष्यातील नवरा किंवा प्रियकराच्या घरी. वर उल्लेख केल्याप्रमाणे सार्वजनिक अथवा हॉस्टेलमधील शौचालय, स्नानगृह, पोहण्याचे तलाव, मॉलमधील ट्रायल रूम्स इत्यादी. त्यामुळे स्त्रियांनी अशा ठिकाणी विशेष काळजी घ्यावी व सावध राहावे व असा काही अनुचित प्रकार आढळून आल्यास ताबडतोब पोलिसांकडे तक्रार करावी. वॉयरिझमचा कायदा. सुरुवातीला आपण वॉयरिझम म्हणजे काय हे बघितले, तसेच त्याची पार्श्वभूमी ही बघितली. वॉयरिझमची व्याख्या इंडियन पिनल कोडमध्ये तपशीलवार व सविस्तर दिली आहे. त्याची भाषा कायदेशीर व अवघड असली तरी आपण आता ती मराठीत बघूयात. इंडियन पेनल कोड कलम 354 क वॉयरिझम. चोरून पाहणे व चित्रीकरण करणे. एखादी स्त्री ज्या परिस्थितीत एखादा चित्रण करणारा किंवा त्याच्या आज्ञेने काम करणारा कुणी सर्वसामान्यपणे पाहू शकणार नाही अशी तिची अपेक्षा असलेल्या ठिकाणी एकांतवासातील कृती करण्यात गुंतलेले असताना जो कोणताही पुरुष तिला पाहील किंवा तिचे चित्रण करील किंवा असे चित्रण प्रसारित करेल. स्पष्टीकरण 1. या कलमाच्या प्रयोजनासाठी एकांतवासातील कृती यामध्ये ज्या जागेत त्या परिस्थितीत वाजवी एकांत पुरविण्यात येईल अशी अपेक्षा असेल आणि जेथे पीडित व्यक्तीचे गुप्तांग, नितंब
किंवा स्तन उघडे केलेले असतील किंवा फक्त आतल्या कपड्यांनी झाकलेले असतील किंवा पीडित व्यक्ती शौचालयाचा वापर करत असताना किंवा पीडित व्यक्ती सर्वसाधारणपणे सार्वजनिक ठिकाणी करत नाहीत अशी लैंगिक कृती करत असेल, अशा ठिकाणी चोरून बघण्याच्या कृतीला समावेश होतो. स्पष्टीकरण 2. जेव्हा कोणतेही छायाचित्र घेण्यास किंवा कोणत्याही कृतीचे चित्रण करण्यास त्या पीडित व्यक्तीने संमती दिली असेल, परंतु तिचे त्रस्त व्यक्तींना प्रसारण करण्यास संमती दिली नसेल आणि असे छायाचित्रण किंवा कृतीचे चित्रण प्रसारित करण्यात आले असेल, तेव्हा असे प्रसारण हे या कलमाखाली अपराध म्हणण्यात येतील. वॉयरिझमसाठी शिक्षा. पहिल्यांदा गुन्हा सिद्ध होऊन दोषी ठरल्यास 1 ते 3 वर्ष तुरुंगवास व दंड अशी शिक्षा आहे. दुसऱ्यांदा व त्यानंतरही दोषी ठरल्यास 3 ते 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा आहे. सदर गुन्हा घडल्यास काय करावे? सदर गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा घडला आहे असे लक्षात येताच ताबडतोब पोलिसांकडे तक्रार करावी. फक्त पोलीस यंत्रणा या कामी सक्षम आहे. पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर कायद्यानुसार पुढील कारवाई होईल. महिला वॉर्डननी वॉयरिझम या गुन्ह्याचा प्रतिबंध होण्यासाठी काय करावे? सदर गुन्ह्याविषयी महिला वॉर्डननी हॉस्टेलमधील मुलींना माहिती व प्रशिक्षण द्यावे. महिला वॉर्डन व हॉस्टेलमधील मुलींनी एकत्रपणे सदर गुन्हा होऊ नये म्हणून मॉनिटरिंग करावे. सदर गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून तो घडल्यास त्याचे दुष्परिणाम व गैरवापर नंतरच्या काळातही होऊ शकतो. त्यामुळे अशा संदर्भात पोलीस तक्रार करणं अत्यंत आवश्यक आहे. विनयभंग म्हणजे काय? विनयभंग म्हणजे साध्या शब्दात सांगायचे झाले तर एखाद्या स्त्रीला अश्लील खाणाखुणा, हावभाव करणे, नकोसा स्पर्श करणे, शीळ घालणे, एकटक बघणे, चिमटा काढणे, इतरांसमक्ष तिला अपमानास्पद वाटेल असा स्पर्श करणे, वरील या अशा काही कृतींना विनयभंग म्हणता येईल. जो कोणी विनयभंग करण्याचा उद्देशाने स्त्रीवर हल्ला करेल त्याने विनयभंगाचा गुन्हा केला असे समजण्यात येईल. तसेच जो कोणी स्त्रीचा अपमान व विनयभंग करण्यासाठी शब्द उच्चारतो, आवाज किंवा खुणा करतो, एखादी वस्तू दाखवतो जेणेकरून असे शब्द व आवाज ऐकला जाईल किंवा अशा खुणा व वस्तू बघितली जाईल, जर तो अशी स्त्रीच्या प्रायव्हसीवर अतिक्रमण करण्याचा व विनयभंगाचा गुन्हा करतो आहे असे समजले जाईल. असा विनयभंगाचा गुन्हा हॉस्टेलमध्ये लहान बालिके ते वयस्कर स्त्री कुणाच्याही बरोबर घडू शकतो. कायद्याने विनयभंगाच्या बाबतीत स्त्रियांच्या वयाचे बंधन घातलेले नाही. एका केसमध्ये कोर्टाने असे म्हटले आहे की लहान बालिकेची ही शारीरिक प्रतिष्ठा महत्त्वाची आहे, त्यामुळे तिच्या बाबतीत असं काहीही घडल्यास तोच गुन्हा समजला जाईल. विनयभंग हा प्रत्येक स्त्रीच्या दृष्टीने वेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीला केलेला स्पर्श हा तिला सहज खपून जातो, अथवा एखाद्या स्त्रीला तिच्या नृत्याविष्कारावर मिळालेली शीळ तिच्या केलेल्या दाद मिळाल्यासारखी वाटते. परंतु एखाद्या स्त्रीला रस्त्यात अशी शीळ मारली तर
ते तिला अपमानास्पद वाटू शकते. वर सांगितलेल्या विनयभंगाच्या अर्थावरून असं दिसून येते की विनयभंग हा थेट व अप्रत्यक्ष असा दोनही प्रकारे होतो. पार्श्वभूमी. इंडियन पिनल कोड कलम 509 मध्ये विनयभंगाची व्याख्या दिली असली तरी त्यासाठी शिक्षेची तरतूद नव्हती. पूर्वी इंडियन पिनल कोड मधील कलम 294 चा वापर होत असे. विनयभंगाचा गुन्हा या कलमाखाली नोंदवला जात असे. असे असेल तरी कलम 294 मध्ये स्त्रियांसाठी वेगळी तरतूद नव्हती. क्रिमिनल अमेंडमेंट लॉ 2013 नुसार कलम 509 मध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आली. विनयभंगाची कृतीला सामान्यतः ईव्ह टीझिंग म्हटलं जाते, परंतु इंडियन पिनल कोडमध्ये ईव्ह टीझिंग असा शब्द वापरलेला नाही. तरी पूर्वीच्या कोर्ट केसेसमध्ये काही ठिकाणी ईव्ह टीझिंग असा शब्द प्रयोग केल्याचे आढळून येते. विनयभंगाचे प्रकार. आता आपल्याला लक्षात आलेच असेल की विनयभंगाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. इंडियन पिनल कोडखाली कलम 354 मध्ये सांगितल्यानुसार शारीरिक हल्ला व बळाचा वापर करून केलेला विनयभंग व दुसरा प्रकार म्हणजे इंडियन पिनल कोड कलम 509 व कलम 294 नुसार केलेला अश्लील हावभाव, गाणी, प्रदर्शन इत्यादी गोष्टींनी स्त्रीच्या केलेला अपमान इत्यादी. यामध्ये शारीरिक बळाचा वापर करून त्या स्त्रीला स्पर्श केला नसला तरीही काही कृतींना विनयभंग असं म्हणलं आहे. या दोन्ही प्रकारच्या विनयभंगांमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गुन्हेगाराची एखाद्या स्त्रीचा विनयभंग करण्याचा हेतू असला पाहिजे व आपल्या कृतीने स्त्रीचा विनयभंग होईल अशा समजुतीने त्यांनी ही कृती केली असली पाहिजे. उदाहरणार्थ, खेळीमेळी गर्दीत किंवा चुकून एखादी कृती झाल्यास त्यास विनयभंग म्हणता येणार नाही. त्यामुळे कोएड हॉस्टेल्समध्ये मुलं-मुलींमध्ये असे काही प्रकार घडल्यास एखाद्या स्त्री गैरसमजातून काही जुन्या सूडच्या भावनेतून एखाद्या पुरुषावर खोटा आरोप तर करत नाही ह्याची तपासणी वॉर्डननी करावी. अशा केसेसमध्ये पोलीस व कोर्टसुद्धा नक्की परिस्थिती काय आहे यावर विचार करतात. विनयभंगासाठी शिक्षा. शारीरिक हल्ला करून केलेल्या विनयभंगाची शिक्षा इंडियन पिनल कोड कलम 354 मध्ये तुरुंगवास 1 ते 5 वर्ष व दंड अशी सांगितलेली आहे. हा गुन्हा दखलपात्र नॉन बेलेबल असून मॅजिस्ट्रेट समोर चालवला जातो. शब्द वापरून हावभाव करून केलेल्या विनयभंगाची शिक्षा इंडियन पिनल कोडमध्ये कलम 509 मध्ये सांगितलेली आहे. 3 वर्षापर्यंत साधी कैद आणि दंड अशी ही शिक्षा आहे. कलम 509 खाली केलेल्या गुन्ह्याची दखलपत्र बेलेबल असून मॅजिस्ट्रेट समोर चालविला जातो. सदर कलमाखाली गुन्हा हा कोर्टाचा परवानगीने आपापसात मिटवू जाऊ शकतो. यावरून असे दिसून येते की कलम 354 खाली केलेला गुन्हा म्हणजेच शारीरिक बळ वापरून केलेला गुन्हा हा जास्त गंभीर स्वरूपाचा आहे. सदर गुन्ह्याचे स्त्रीवर होणारे परिणाम. सदर गुन्ह्याचे खालीलप्रमाणे स्त्रीवर वाईट परिणाम होऊ शकतात, जसं की शरम, भीती, काळजी, टेन्शन, अपमान, आत्मविश्वास जाणे, डिप्रेशन आणि आत्महत्या.
सदर गुन्हा घडल्यास काय करावे? सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने ताबडतोब पोलिसांकडे तक्रार करावी. फक्त पोलीस यंत्रणा या कामी सक्षम आहे. पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर कायद्यानुसार पुढील कारवाई होईल. स्त्रियांसंबंधित सर्व गुन्ह्यांची दाखल नॅशनल कमिशन ऑफ विमेन म्हणजेच राष्ट्रीय महिला आयोग तसेच स्टेट कमिशन ऑफ विमेन म्हणजे राज्य महिला आयोग घेत असतात. हॉस्टेलमध्ये वॉर्डननी या आयोगाची मदत घ्यावी. ते त्यांना जास्त सोयीस्कर पडेल असे वाटते. प्रतिबंधात्मक उपाय. कायद्याविषयी जागरूकता, पोलिसांकडे तक्रार, स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी स्वतःसोबत काही साधनं स्वतःजवळ बाळगणे. सुप्रीम कोर्ट मार्गदर्शक सूचना. सुप्रीम कोर्टने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे: सर्व राज्यांनी साध्या गणवेशातील महिला पोलीस बस स्टँड, रेल्वे स्टेशन, देऊळ, मॉल्स इत्यादी सार्वजनिक ठिकाणी नियुक्त करणे. सदर ठिकाणी CCTV कॅमेरा बसवणे. शैक्षणिक संस्था, देऊळ येथील प्रमुख अधिकारी मंडळींनी प्रतिबंधात्मक उपाय लागू करणे. राज्यांनी महिलांसाठी मदत केंद्र स्थापन करणे. सार्वजनिक ठिकाणी विनयभंग व इतर महिलांविषयी गुन्हे, सावधगिरी, खबरदारी व ताकीदीचे बोर्ड लावणे. सार्वजनिक ठिकाणी कुणाच्याही बाबतीत असे गुन्हे नजरेस पडले तर त्यांची तक्रार करणे. राज्याने डेप्युटी कलेक्टर व डेप्युटी सुपरिटेंडंट यांनाही अशा सूचना देणे. वरील सर्व सूचना हॉस्टेल वॉर्डनने अंमलात आणल्या तर स्त्रियांविषयी गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होईल. स्टॉकिंग म्हणजे नक्की काय? स्टॉकिंग म्हणजे एखाद्या स्त्रीच्या मागे लागणे. एखाद्या स्त्रीने इंटरेस्ट दाखवला नाही तरी तिच्या मागे लागणे. तिच्या इंटरनेट, ईमेल अथवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या वापरावर लक्ष ठेवणे. परंतु जर एखादा पुरुष हे काम एखादा गुन्हा शोधून काढण्यासाठी किंवा तो होऊ नये म्हणून जर सरकाराने सोपविलेल्या कामगिरीबाबत करत असेल किंवा असे करणे कायद्याने बंधनकारक असेल किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये जर ते योग्य असेल तर अशा कृतीला स्टॉकिंग म्हणता येणार नाही. यावरून असे लक्षात येईल की एखादी स्त्री निरागस असेल तरच या तरतुदींचा उपयोग करता येईल. परंतु तिची वागणूक जर संशयास्पद असेल तर तिच्यावर लक्ष ठेवणे हा स्टॉकिंगचा गुन्हा होऊ शकत नाही. पार्श्वभूमी. वरवर पाहता स्टॉकिंग हा गुन्हा गंभीर वाटत नसला तरीही त्याचे दुष्परिणाम बघायला मिळत आहेत. जसं की ॲसिड हल्ला, खून, बलात्कार इत्यादी. त्यामुळे स्टॉकिंग हा गुन्हा 2013 मध्ये भारतीय दंड संहिता कलम 354(ड) म्हणून समाविष्ट करण्यात आला. जस्टिस वर्मा कमिटी रिपोर्टनुसार क्रिमिनल अमेंडमेंट लॉ 2013 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये सुद्धा योग्य ते बदल करण्यात आले आहेत. स्टॉकिंगचे प्रकार. स्टॉकिंगचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष पाठलाग आणि दुसरं म्हणजे सायबर स्टॉकिंग. ह्याला ऑनलाईन व ऑफलाईन स्टॉकिंग असेही म्हणतात. वर पाहिलेल्या व्याख्येनुसार स्टॉकिंग हे प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक डिजिटल माध्यमातून होत आहे. जसजसा समाज तांत्रिकदृष्ट्या प्रगत होतोय तसतसे
नवनवीन गुन्हे समोर येत आहेत. त्याचेच सायबर स्टॉकिंग हे उदाहरण आहे. सदर गुन्हा हा नुसता पाठलाग एवढ्यापुरताच मर्यादित राहिलेला नसून आता त्याची वाटचाल इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठलाग किंवा लक्ष ठेवण्याकडे झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने गुन्हेगारी करणे हल्ली सोपे झाले आहे. आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगात माहिती सहजपणे उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या बाबतीत विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आज आपण प्रत्यक्ष पाठलाग या विषयाचा कायदा बघणार आहोत. स्टॉकर्सचे प्रकार. एकंदरीत असे आढळून आले की सामान्य व्यक्ती स्टॉकिंग करू शकतात, तसेच मानसिकदृष्ट्या असंतुलित व्यक्तीसुद्धा हे गुन्हे करू शकतात. गुन्हेगार हा ओळखीचा किंवा अनोळखी कुणीही असू शकतो. पूर्व आयुष्यातील प्रियकर किंवा नवरा, दुखावली गेलेली व्यक्ती, जवळीक साधू इच्छित असणारी व्यक्ती असू शकतात. स्टॉकिंगची कारणे. स्टॉकिंगची वेगवेगळी कारणे पुढीलप्रमाणे: मानसिक असंतुलन, मनोविकृती, मत्सर, आत्मकेंद्रितपणा, बदल्याची किंवा सुडाची भावना, पछाडलेपणा, हव्यास. स्टॉकिंगचे परिणाम. स्टॉकिंग या गुन्ह्यामुळे स्त्रीच्या जीवनावर खोलवर परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, असलेली चांगली नोकरी बदलावी लागणे, स्वतःची ओळख लपवावी लागणे इत्यादी गोष्टी दडपणाखाली येऊन कराव्या लागतात. त्यामुळे तिचे सुरळीत चाललेले आयुष्य बिघडू शकते. या गुन्ह्याचे रूपांतर ॲसिड हल्ला, बलात्कार व सामूहिक बलात्कार, खून असे होऊ शकतात. स्टॉकिंगवरचा कायदा व शिक्षा. स्टॉकिंग या गुन्ह्याची दखल इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड संहिता या कायद्यामध्ये घेतली आहे. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट म्हणजेच माहिती तंत्रज्ञान कायदा व द क्रिमिनल अमेंडमेंट लॉ 2013 यामध्ये घेतली आहे. स्टॉकिंगची व्याख्या. इंडियन पिनल कोड कलम 354(ड)(1) नुसार स्टॉकिंग म्हणजे कुठल्याही स्त्रीचा व्यक्तिगत संपर्क वाढविण्यासाठी जरी त्या स्त्रीने अनिच्छा प्रकट केली तरीही वारंवार पाठलाग केला किंवा संपर्क केला किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न केला किंवा कुठल्याही स्त्रीचे इंटरनेट, ईमेल अथवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या वापरावर लक्ष ठेवले तर तो स्टॉकिंगचा अपराध ठरतो. परंतु जर एखादा पुरुष हे काम एखादा गुन्हा शोधून काढण्यासाठी किंवा तो होऊ नये म्हणून म्हणजेच सरकाराने सोपविलेल्या कामगिरीबाबत करत असेल किंवा असे करणे कायद्याने बंधनकारक असेल किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये जर ते योग्य असेल तर अशा कृतीला स्टॉकिंग म्हणता येणार नाही. यावरून असे लक्षात येईल की एखादी स्त्री निरागस असेल तर या तरतुदींचा उपयोग करता येईल, परंतु तिची वागणूक संशयास्पद असेल तर तिच्यावर लक्ष ठेवले जाऊ शकते. म्हणजेच ह्याला स्टॉकिंगचा गुन्हा म्हणू शकता येणार नाही. स्टॉकिंगच्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे? जर असा गुन्हा सिद्ध झाला तर खालीलप्रमाणे शिक्षेची तरतूद आहे. 354(ड)(2) नुसार
पहिल्या वेळेस असा गुन्हा सिद्ध झाला तर 3 वर्ष तुरुंगवास व दंड अशी शिक्षा आहे आणि असा गुन्हा दुसऱ्या वेळेस व त्यानंतर घडला किंवा मग घडत गेला तर 5 वर्ष तुरुंगवास व दंड अशी शिक्षा कायद्याने सांगितली आहे. स्टॉकिंगची केस आढळली तर कुणाची मदत घ्यायची, कुणाकडे जायचे, असे झाले तर काय करायचे, कुणाला भेटायचे? आता हॉस्टेलच्या मुलींवर किंवा महिला वॉर्डनवर अशी अनपेक्षित परिस्थिती उद्भवू शकते. असा स्टॉकिंगचा गुन्हा घडला तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायची किंवा थेट पोलिसांकडे जायचं नसल्यास नॅशनल कमिशन फॉर विमेन म्हणजेच राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे जाऊ शकतो. राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे फोनवरून किंवा ऑनलाईन तक्रार करू शकतो. राष्ट्रीय महिला आयोग 2 प्रकारे काम करतात. पोलिसांकडे ह्या विषयाची तक्रार घेऊन जाणे म्हणजेच पोलिसांना ह्यांची दखल घेण्यास लावणे, तसेच गंभीर खटल्यामध्ये चौकशी समिती नेमून लगेच चौकशी करणे, ज्याला आपण स्पॉट एन्क्वायरी असेही म्हणतो, साक्षीदाराची चौकशी करणे, गुन्हेगाराला बोलवणे अशी कामे करतात. राष्ट्रीय महिला आयोगचा फोन नंबर पुढील प्रमाणे आहे: 0111-232-19750. पोलीस तक्रार का करावी? NCRB म्हणजेच नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो 2019च्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजेच 1587 केसेस नोंदविल्या गेल्या आहेत. वरवर पाहता स्टॉकिंग गंभीर गुन्हा वाटत नसला तरीही त्याचे दुष्परिणाम बघायला मिळत आहेत. काही केसेसमध्ये पाठलाग करणाऱ्याने मुलींवर जीवघेणे हल्ले केले आहेत. जानेवारी 2020मध्ये केरळ येथे एक 19 वर्षीय मुलीवर पाठलाग करणाऱ्याने हल्ला करून तिला ठार मारले. त्याच दिवशी एक 17 वर्षीय विरोध करणाऱ्या मुलीला कोची येथे स्टॉकरने ठार मारले. मात्र दिल्ली येथील ईशा अरोरा या 13 वर्षाच्या 7वीतील मुलीने पाठलाग करणाऱ्या व्यक्तीचे नाव स्वतःच्या वडिलांना सांगितले. वडिलांनी त्या व्यक्तीची पोलिसांकडे तक्रार करून पोलिसांनी त्या व्यक्तीला चेतावणी दिल्यानंतर त्या व्यक्तीने ह्या मुलीचा पाठलाग करणे सोडून दिले. स्टॉकिंगचे परिणाम आणखीन गंभीर गुन्ह्यामध्ये होऊ नये म्हणून पोलीस तक्रार करणे अत्यंत गरजेचे आहे. स्टॉकिंगवर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना. वर पाहिल्याप्रमाणे पोलीस तक्रार करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील होणारे दुष्परिणाम व गंभीर गुन्हे टाळण्यासाठी मदत होईल. हॉस्टेलमधील स्त्रियांबाबत असे गुन्हे घडू नये म्हणून प्रत्येक स्त्रीने इलेक्ट्रॉनिक मोड वापरताना संकेतशब्द म्हणजेच पासवर्ड व्यवस्थित ठेवावा व तो कुणास शेअर करू नये. तसेच सोशल मीडियावर देत असलेल्या वैयक्तिक माहितीचा अतिरेक होत नाही आहे ना, ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास सदर माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो व तुमचा पाठलाग होऊन ब्लॅकमेल होण्यापर्यंत परिस्थिती जाऊ शकते. तसेच हॉस्टेलमधल्या मुली व महिला वॉर्डन यांनी अनोळख्या ठिकाणी अवेळी कामासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी बाहेर जाण्याची वेळ आली तर वॉर्डनला अथवा जबाबदार व्यक्तीला सांगून जाणे. किडनॅपिंग आणि ॲबडक्शन. किडनॅपिंग व ॲबडक्शन म्हणजे काय, ह्याचे विविध प्रकार काय, किडनॅपिंग व ॲबडक्शनवर कायदा व शिक्षा काय, हे आपण खालील
सत्रात बघूया. किडनॅपिंग व ॲबडक्शन म्हणजे अपहरण, परंतु इंडियन पिनल कोड कलम 359 ते 374 पर्यंत अपहरण या गुन्ह्याविषयी व्याख्या व शिक्षा सांगितलेल्या आहेत. परंतु आपल्या सत्रामध्ये आपण फक्त स्त्रियांच्या संबंधित असलेल्या अपहरणाबद्दल बोलणार आहोत. अपहरणासाठी इंडियन पिनल कोडमध्ये किडनॅपिंग अँड ॲबडक्शन असे 2 शब्द वापरले आहेत. या 2 मधला फरक आपण बघूयात. किडनॅपिंगचे प्रकार म्हणजेच 360 कलम इंडियन पिनल कोडचा भारतातून अपहरण करणे ह्याच्यावरती आहे. जो कोणत्याही व्यक्तीस तिच्या किंवा त्या व्यक्तीच्या वतीने संमती देण्यास कायद्याने नेमलेल्या व्यक्तीच्या संमती वाचून भारताच्या सीमेबाहेर नेतो, तो त्या व्यक्तीचे भारतातून अपहरण करतो असे म्हटले जाते. 361 मध्ये कायदेशीर पालकांच्या ताब्यातून अपहरण करणे म्हणजे जी व्यक्ती किंवा एखादा 16 वर्षा वयाखालील पुरुष किंवा 18 वर्षा वयाखालील स्त्री अथवा कोणत्याही मनोविकल व्यक्तीला अशा अज्ञान व्यक्तीच्या किंवा मनोविकल व्यक्तीच्या कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अशा पालकाच्या संमती वाचून घेऊन जाईल किंवा भुरळ पाडून नेईल, तो अशा अज्ञान किंवा मनोविकल व्यक्तीचे कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपहरण करतो असे म्हटले जाते. 362 आपल्या कलम इंडियन पिनल कोडचा अपहरणाबद्दल बोलतो. अपहरण म्हणजे जो कोणी कोणत्याही व्यक्तीस एखाद्या ठिकाणाहून दूर जाण्यास बलप्रयोगाने भाग पडतो अथवा तसे करण्यास कोणत्याही फसवणुकीच्या उपायाने प्रवृत्त करतो, तो त्या व्यक्तीचे अपहरण करतो असे म्हटले जाते. 363 इंडियन पिनल कोड हे किडनॅपिंगसाठीच्या शिक्षेबद्दल आपल्याला सांगते. किडनॅपिंगवर शिक्षा म्हणजेच दोन्ही प्रकारचे भारतातून अपहरण करणे व कायदेशीर पालकांच्या ताब्यातून अपहरण करणे. किडनॅपिंगसाठी 7 वर्ष तुरुंगवास व दंड अशी शिक्षा सांगितलेली आहे. सदर गुन्हा हा दखलपात्र जमीनपात्र असून प्रथम वर्ग मॅजिस्ट्रेट पुढे चालवला जातो. सदर गुन्हा परस्पर संमतीने मिटवता येत नाही. किडनॅपिंग कशाकशासाठी केले जाते? किडनॅपिंग हे भीक मागण्यासाठी, मारून टाकण्यासाठी, खंडणी मागण्यासाठी, गुप्ततेने व चुकीच्या पद्धतीने कोंडून ठेवण्यासाठी अपहरण करणे, एखाद्या स्त्रीला लग्नाच्या सक्तीसाठी फूस लावणे व अपहरण करणे, अज्ञान मुलीला बेकायदेशीर शरीर संभोगासाठी अपहरण करणे, जबरी दुखापत करण्यासाठी, गुलाम बनवण्यासाठी किंवा अनैसर्गिक वासनापुरता अपहरण करणे, 10 वर्षाखालील बालकाचे त्याच्याकडून वस्तू चोरण्यासाठी, मानवी तस्करी, लैंगिक शोषण, वेश्या व्यवसायासाठी अपहरण, बेकायदेशीर सक्तीचा मजूर कामासाठी वरील सर्व कारणांसाठी स्त्रियांचे अपहरण होऊ शकते. पण आज आपण स्त्रियांचे लग्नाच्या आमिषाने किंवा सक्तीने होणारे अपहरण बघणार आहोत. अपहरण गंभीर गुन्हा व वॉर्डनची जबाबदारी. वरील पाहिलेल्या या सर्व गोष्टींवरून असे लक्षात येते की अपहरण बळपूर्वक व फूस लावणे अशा दोन्ही प्रकारे होऊ शकते. अपहरण हे कोणत्या कारणासाठी होते हे आपण बघितले, त्यामुळे हा किती गंभीर गुन्हा आहे हे लक्षात येईल. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या स्त्रिया व बालिका या त्यांच्या पालकांपासून दूर राहत असतात, त्यामुळे वॉर्डन या त्यांच्या एकमेव पालक असतात.
वॉर्डनवर खूप मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे अपहरण या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. बऱ्याच वॉर्डन्सना मुलींनी पळून जाणे, त्यांना इतरांनी फूस लावणे किंवा त्यांना पळवून नेणे, पळून जाऊन अशा मुलींनी लग्न करणे, अशा मुली परत न येणे किंवा अशा मुली फसलेल्या स्थितीत परत येणे, त्या गरोदर असणे, असे अनुभव आले असतील किंवा येत असतील किंवा भविष्यात येऊ शकतील. या प्रकारामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या व 18 वर्ष खालील मुली यांचा समावेश असतो. NCRB म्हणजेच नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो नुसार 66% मुलींचा अपहरण लग्न करण्याच्या कारणासाठी झालेल्या असतो. म्हणजे 100 पैकी 66 मुली या लग्न करण्यासाठी पळून तरी जातात किंवा त्यांचे अपहरण तरी होते. असा गुन्हा घडला तर कुणाकडे जायचे? 18 वर्षावरील मुली सज्ञा नसल्यामुळे त्यांनी पळून जाऊन संमतीने लग्न केले तर कायद्याची बाधा येऊ शकत नाही. परंतु एखादी सज्ञान मुलगी नाहीशी झाल्यास आणि ती लग्न करण्यासाठी पळून गेली आहे असं खात्रीशीररित्या समजल्यास तरीही पोलिसांकडे तक्रार करणे शहाणपणा ठरेल, कारण सदर लग्नास तिची संमती होती की नाही हे समजायला हवं. अज्ञान मुलगी स्वसंमतेने लग्नासाठी पळून गेली तरी तिच्या संमती महत्त्वाची नाही, या घटनेला अपहरण असे समजले जाईल व तिचे अपहरण करणारा शिक्षेस पात्र राहील. प्रतिबंधात्मक उपाय. आपण आतापर्यंत जे गुन्हे पाहिलेत त्याचा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनांचा किंवा मार्गदर्शक तत्वांचा वापर करण्याचे पाहिले. ते सर्व उपाय या गुन्ह्यासाठी वापरायचे आहेत. हॉस्टेलच्या प्रवेशद्वारावर सेक्युरिटी गार्ड 24 तास असणे, प्रवेशद्वारावर एंट्री रजिस्टर साधं व डिजिटल स्वरूपात असणे, प्रवेशद्वारावर एंट्री आणि एक्झिट आत व बाहेर जाण्याचा दरवाजावर तसेच हॉस्टेलच्या आवारात CCTV असणे, सदर CCTV ना रेकॉर्डिंगची सोय असणे, महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, हॉस्टेलमधील मुलींना लैंगिक शोषण अपहरण बाबतीत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. अपहरण या गुन्ह्याविषयी सविस्तर माहिती द्यावी व त्या होणाऱ्या दुष्परिणाम त्यांना सविस्तरपणे सांगावे. स्त्रियांसाठी असलेल्या इमर्जन्सी हेल्पलाईन्सची सविस्तर माहिती वॉर्डन ऑफिसेस व महिलांकडे असणे व महिला वॉर्डनने ह्याचा वापर करावा.